महाराष्ट्रामध्ये जास्त प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीने या यात्रेचे नियोजन करणे आवश्यक आहे। गावातले इतर सगळे मुद्दे बाजूला ठेवून हे महत्त्वाचं। त्यामुळे माझ्याकडे रोज तेरचे कुठले ना कुठले विषय येत असतात, पण या यात्रेच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र मिळून जास्तीत जास्त सकारात्मक आणि उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात ही यात्रा कशी पार पाडता येईल यासाठी आपण सगळे प्रशासन म्हणून कटिबद्ध आहोत। आपल्या सगळ्यांचं सहकार्य, गावकऱ्यांचं, ग्रामपंचायतीचं, धर्मादाय आयुक्त मॅडम आहेत, त्यांच्याकडे मोठी जबाबदारी या संदर्भाने असणार आहे। आपली पत्रकार मंडळी आहे, त्यांनी सुद्धा या यात्रेचं जास्तीत जास्त चांगलं कव्हरेज करावं, जेणेकरून धाराशिव तालुक्याचं दृष्टीने एक चांगल्या मीडियामध्ये सुद्धा हे या आपल्या मंदिराबद्दल आणि तालुक्याबद्दल चांगली सगळीकडे प्रसिद्धी होऊ शकेल। आपण मागच्या वेळेस जेव्हा बैठक घेतली होती तेव्हा लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागलेली होती, बऱ्याच गोष्टींना मर्यादा होत्या। यावेळेस आपण अधिक उत्साहामध्ये ही यात्रा पार पाडू शकतो। आजच्या मीटिंगला माननीय डीवायएसपी श्री पवार साहेब सुद्धा उपस्थित आहेत, विविध विभागांचे अधिकारी आहेत। आपण सकाळपासून सर्व विभागांना त्यांच्या अनुषंगिक जबाबदाऱ्यांची तोंड ओळख करून दिलेली आहे। आज रात्रीच या संदर्भामध्ये तालुका प्रशासनाकडून व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येणार असून त्यावर सगळे एचओडींचे नंबर आम्ही ॲड करू आणि पुढच्या उद्यापासून दैनंदिन त्यांच्याशी संबंधित कामकाज ते काय करतात त्याचं त्यांनी फोटोसुद्धा त्या ग्रुपवर टाकायचं आहे आणि नेमकी अंमलबजावणी काय सुरू आहे। यात्रा जर 23-24 तारखेपासून असेल तर आपण 20 तारखेपर्यंत हे सगळे काम करणं अपेक्षित आहे। तर सगळ्यांना पुन्हा एकदा या यात्रेच्या नियोजनासाठी मी शुभेच्छा देते। काही अडचणी असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर संबंधित जे अधिकारी असतील त्यांनी शेअर कराव्या। ग्रामपंचायततर्फे पण आम्ही तुम्हाला ॲड करू। ग्रामपंचायतीच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही निश्चित दूर करू। मोबाईल टॉयलेट वगैरे जे विषय सांगितले, अग्निशमन दल, ते सुद्धा आम्ही नगरपालिकेला पत्र देणार आहोत। सगळ्या किंवा डिसिजन मेकिंग लेवल आहे त्यावेळी आपण हा निर्णय घेणं गरजेचं आहे। तर सर्व माझं MSC वाल्यांवर एक आव्हान आहे की आपण ज्या गावातल्या सर्व DP असतील त्या ॲटलिस्ट त्या दरवाजे त्या आपण बंद करा। जिथं मला बंद करता येत नसतील त्या ठिकाणी कमीत कमी त्याला एक 4 फुटाच्या अंतराचं हिरवं कापडावर फेन्सिंग करा की जेणेकरून त्या ठिकाणी कोण दिसणार नाही किंवा सहजासहजी कोणाला ॲक्सेस मिळणार नाही। SD महामंडळाचा विषय जो होता त्याच्यामध्ये काही जर फेऱ्या कमी पडत असेल तर कृपया करून फेऱ्या वाढवा। कसं आहे, सर्वसामान्य नागरिक किंवा जे वारकरी माणूस आहे हा कुठल्या मोठ्या हायफाय गाड्याने येत नाही आहे। तो येणारा जो भाविक आहे हा 100% खाजगी वाहनात किंवा जास्तीत जास्त बसने प्रवास करतो, त्यांची सोय करणं आपल्याला गरजेचं आहे। तर माझी विनंती राहील SD महामंडळाला की आपण जास्तीत जास्त तुमच्या फेऱ्याची संख्या वाढवा आणि ज्या ठिकाणी आपण बसस्टँड करता त्या ठिकाणी त्यांना बेसिक सुविधा असतील, ज्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल किंवा ॲटलिस्ट रांग लावायची जर सुविधा असेल तर रांग लावताना सुद्धा आपले 2-4 स्टाफ जो असेल तो उभा करून त्याला एका लाईन बॅरिकेड करून कमीत कमी एंट्री करताना तर ते एका रांगेचा जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशा पद्धतीने तो आतमध्ये जाईल। त्या ठिकाणी एक बस आली का सगळे एकदम जर गेले चेंगराचेंगरी त्या ठिकाणी परत व्यवस्था केलेली असते। महिलांसाठी त्या ठिकाणी टेंट लावलेला जातो आणि पुरुषाला वेगळीकडे दिलेला आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था केलेली आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण 30 फुटाचं अंतर सांगितलं सर, आपण दुकानातलं आपण 50 फूट अंतर ठेवतो। आपण 50 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे प्रत्येक दुकानाच्या लाईनमध्ये आणि 5 दुकानानंतर बी आपण हे केलेलं आहे। दुसरा विषय पार्किंगचा मांडला त्यांनी। याच्या अगोदरच्या पार्किंग सर या ठिकाणी होत होत्या, परंतु वारकऱ्याला माहीत नसतं की 5 रुपये द्यायचे का 10 रुपये द्यायचे। नावाला बोर्ड लावले जातात, 200 रुपये त्यांच्याकडून वसूल केले जातात। याच्यामुळे आपण गेल्या वर्षीपासून फ्री पार्किंग केलं। आपण ग्रामपंचायततर्फे तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाते, त्या ठिकाणी जागा आहे, आपण आपली गाडी पार्क करायची, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे, ग्रामपंचायतचा माणूस राहील, त्या ठिकाणी आपली गाडी लावायची आणि आपलं काम झालं गाडी घेऊन जायची, कुणालाही रुपया द्यायचा नाही, जेणेकरून भाविकाला लूट होऊ नये ही या मागचा उद्देश आहे आमचा।